आपल्याला वाटतं नेहमी आपल्यासोबत असंच का होतं, पण तुम्हाला माहिती का थोडासा वेळ लागतो, पण स्वामी समर्थानं जे आपल्यासाठी योग्य आहे, जे आपल्या लाईफमध्ये व्हायला पाहिजे आणि ज्या गोष्टीचे आपण हकदार आहोत ना, तेच आपल्या नशिबामध्ये लिहित असतात आणि त्याच गोष्टी आपल्या नशिबामध्ये सुद्धा करत असतात आणि त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये आणत असतात बरं का. तर बोला श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली आणि छान अशा गप्पा तुमच्यासोबत आम्ही मारणार आहोत. तर छान अशा गप्पा आम्ही तुमच्यासोबत मारणार आहोत आणि मस्त असं आज आपलं बोलणं होणार आहे या व्हिडिओजमध्ये. तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ कसा वाटतो ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओला सुरुवात करूया, जास्त वेळ घालू नये. तर आज एक गोष्ट तुम्हाला पण थोडीशी बरी नाहीये, तर त्याच्यासाठी आणलेलं होतं इकडे. तर दुपारच्या वेळेनं आणलं होतं आम्ही ताक वगैरे आणि त्याच्यानंतर आणलेली होती लस्सी वगैरे. तर दुपारी त्याला विचारलं मी लस्सी प्यायची का ताक, तर तो बोलला मम्मा आता आपण जेवण करतोय तर ताकच प्यायला पाहिजे. मी म्हणलं मी जशी हुशार आहे असं मला वाटतं, तसं माझ्यापेक्षा तर माझं बाळच हुशार आहे. तर कधी कधी मी सुद्धा वेडेपणा करते, कारण मी म्हणलं आपण अगोदर लस्सी पिऊया. तर तो बोलला नाही मम्मा जेवण करते वेळेस ताकच पित असतात, त्यामुळे आपल्याला छान जेवण जातं आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे थंड वाटतं. कारण या गोष्टी त्या स्वतःला कळाल्या नव्हत्या, मी बोलत्या वेळेस त्याने ऐकलं होतं, त्याच्यामुळे त्यानं त्या गोष्टी फॉलो केलेल्या होत्या. तर आम्ही दुपारच्या वेळी मस्त असं जेवण करते वेळेस ना ताक वगैरे पिलं आणि त्यानंतर होती हे लस्सी इकडे. तर ही नॅचरल लस्सी आहे आणि याचे मी 2-3 घेऊन आले बस. ऑरेंज आहे ना बा, मँगोमध्ये आहे, मँगो फ्लेवरमध्ये. तर मला माहिती नव्हते हे टेस्टला वगैरे कशी आहे. तर त्याचे जे होते ना ते मँगो ऑरेंजमध्ये वगैरे मी आणलेलं होतं. तर काही वेळापूर्वी त्यांना विचारलेलं मम्मा की मी माझी लस्सी पिऊ का, आणि आपण प्रत्येकासाठी आणलेली आहे ना. तर हे बघा इकडे माझी रोज शाही गुलाब लस्सी आणि त्याची मँगो ना तर मँगो इकडे राजची आणि माझी इकडे. तर त्याला मी काय म्हणलं होतं, तब्येत वगैरे थंड नको बाळ, तब्येत वगैरे ठीक नाहीये, त्याच्यामुळे आत्ताच नाही प्यायला पाहिजे थंड वगैरे. तर तो बोलत होता मम्मा मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवतो आणि तेव्हा थोडीशी गरम वगैरे होते आणि मग गरम झाल्यानंतर मी पितो. नाही वाटलंच तर तू मला गॅसवरती गरम करून दे आणि गरम होते आणि मग पितो मी, असं तो बोलला. मी म्हटलं खरंच गरम करायला पाहिजे का, तर तो काय बोलते माहिती, मम्मा गरम म्हणजे गॅसवरती गरम नाही म्हणत मी, तुला असंच म्हणलो म्हणे, प्रेमाने आणि लाडाने म्हणलो. पण गरम व्हायचे असेल तर फ्रीजच्या बाहेर अगोदर थोड्या वेळ काढून ठेवायला पाहिजे आणि मग ते गरम होते आणि त्याला गरम म्हणतात म्हणे. कशी गरम होते राजे, गॅसवरती गरम करायचं का काढून ठेवायचं थोड्या वेळ? गॅसवर गरम होते लस्सी नाही, मग ते थोड्या वेळ इथं काढून ठेवायचं का गॅसवर गरम करून द्यायची? थोड्या वेळ काढून ठेवायची आणि मग गरम होते. मग दाखवा तुमच्या तोंड इकलं, झाला इकलून या. आमच्या उंदूमामाच्या अवताल बघा ऐकले कशा झालेला आहे. उंदूमामाच्या तोंड इकलं कसं झालंय बघा. कसं गरम होते गॅसवर? कसं बोलला तू? प्रेमाने बोललो म्हणे मी, लाडाने बोललो म्हणे, आणि खरंच तू मम्मा तशी करते का असं म्हणत होता. तर असा वेडेपणा करतात का तुमचे बाळ, सांगा बरं. तर त्याची ऑलरेडी काढून त्याने थोडीशी फिनिश केली आहे आणि माझी फ्रीजमध्येच होती हे. त्याने काढून मम्मा पिऊ का म्हणत मी नको म्हणत त्याचा पूर्ण ग्लास हाफ फिनिश झालाय. अशा गोष्टीमध्ये आपले मुलं फास्ट असतात बरं का. चॉकलेट वगैरे खायचे असू देत किंवा अशा काही खायच्या गोष्टी असू देत, हां जेवण वगैरे त्यांना तुम्ही म्हणा त्याच्यामध्ये मग खूप स्लोली असणार. चम्मच घेऊन येते थोडं. रोज म्हटलं तर थोडंसं पिंक कलरमध्ये आहे याचा फ्लेवर. तर सर्व दुपारच्या वेळी लस्सी पितात, पण काय झालं दुपारच्या वेळी जेवण वगैरे छान झालं, वरून ताक वगैरे पिलं होतं ना, मग त्याच्यामुळे दुपारची लस्सी स्किप झाली. आणि आता काय राजला राहत नव्हतं, त्यामुळे राजने ऑलरेडी त्याची लस्सी फ्रीजमधून काढून ठेवली गरम होण्यासाठी. आणि मलाही काही राहत नाही आहे आता, मी म्हणलं उद्या प्यावं तरी हरकत नाही आहे, ऑलरेडी आणखीन एक्स्ट्रा आणलेलेच आहेत. तर ट्राय करू. हा फ्लेवर मी कधी पिलेला नाही आहे, पण रोज होतं त्याच्यावरती, त्याच्यामुळे म्हटलं वेगळं काही लागतं का ट्राय करूयात.
तर मला वाटते नॉर्मल आपली जे असते ना रेग्युलर फ्लेवरवाली तेच बेस्ट आहे. तर खरंच रेग्युलरची बेस्ट आहे. मला वाटलं काहीतरी टेस्ट याची वेगळी असेल, पण ज्याला वेगवेगळे फ्लेवर वगैरे आवडतात ना, स्ट्रॉबेरी, मँगो वगैरे किंवा रोज, तर त्यांच्यासाठी छान आहे. पण ज्यांना नॅचरल आणि सिम्पल आवडते टेस्ट त्यांच्यासाठी हे बेस्ट नाही आहे. आणि रेग्युलरची नॉर्मलच घ्या. थंडगार पण आहे. माझी पिंक पिंक दिसते, रातची येलो येलो दिसते. येलो आहे रातची. कोणाची छान आहे कमेंटमध्ये सांगा बरं तुम्ही. काय सफेद आपली पांढरीवालीच बेस्ट आहे सांगा, जे की मी म्हणलं तुम्हाला टेस्टला ते छान असतं. चला लस्सी फिनिश करूयात. काय सांग हातामध्ये दाखव, काय घेऊन आलं तुला? कोण म्हटलं ते घेऊन येईल? नजर करायची. आता तुला नजर लागलं ते सॉन्ग लागलं होतं, म्हणजे माझीच रील्स आहे ते, मला पोस्ट करायची होती. मग ते मी हे करत होते, एडिट करत होते व्यवस्थित मला टाकण्यासाठी. तर राज काय केलं माहिती का, तिकडे किचनमध्ये गेलं आणि काय घेणार आहे आणि मला म्हणतोय काढायची का. मी म्हटलं काय काढणार आहेस? तर काढायची का म्हणतोय. काय दाखव. मिरची. डोळ्याला तिखट लागते ते. असं पकड, दूर पकड. तिकडचा हात नाही लावायचा, तर हँड वॉश करावं लागेल तुला. हे कशासाठी घेऊन आलं सांग मला, नंतर जाऊन हँड वॉश कर. थांब, तिकडचा हात नको लावू. काय घेऊन आलंस ते? काय? मिरची. मिरची म्हण. सांग पटकन, अगोदर काढ. त्याच्यानं काय करायचं होतं ते? नजर काढायची. कोणाची? तुझी. का बरं? काढायचं. तुझी तब्येत ठीक नाही. तब्येत ठीक नाही म्हणून नजर काढणार आहेस? कसं काढ तुला माहिती का? कसं काढतात? नको रे, ते तिखट लागते रे राजमिरची. सोड, ते तुटली मिरची, ते बघ त्याच्यातून बे निघायले बाहेर. तुला कोणी सांगितलं? मी म्हणलं का मिरची घेऊन ये? नाही ना? तुला कसं माहिती झालं ते नजर काढायची? इथे ना बसला होता पंगावरती, मग तो उठून तिकडे गेला आणि मग घेऊन आले. मला म्हणतो थांब, काढतो. म्हटलं काय? तर नजर काढतो. मी दाखव ना, दाखव मिरची, दाखव कशी पकडली तू. मिरची दाखव. बघा मिरची आहे, म्हणजे थोडीशी ते फ्रीजमधलीच आहे. हे थोडीशी लाल झाली आहे. तसं नको करू रे, तिखट लागतं डोळ्याला. तर लाल झाली आहे, तर त्याला सेंटरमधून फोल्ड केलं आहे. आम्ही किडा आले, तर हाताने फोल्ड केलं आहे. कसं काढायचं काढून दाखव बरं. माझ्या मोबाईलची माझी काढ, दुरून बसून काढ. असं बसूनच दाखव, नंतर माझी काढून दाखवशील कुठल्या तरी व्हिडिओत. हां, कसं काढतात? काय म्हणतात? नजर निघू दे. माझ्या बहिणीची नजर निघू दे बाबा. काय म्हणायचं? देवा माझ्या बहिणीची नजर निघू दे देवा माझ्या. कसं करायचं? तू दाखव. आणखी माझ्या मोबाईलची आणि माझी नजर काढायला लागलाय राज आता. पण कुठे पाहिलंस तू असं? मला पहिल्यापासून नजर माहिती. पहिल्यापासून माहिती रे. कोणाचं शिकलास तू? कुठे बघितलास? मला माहिती. माहिती. कोणाचं बघितलं नाहीये राजने, काहीच नाही. कारण कोणी माझी नजर पण नाही काढली बरं का आतापर्यंत राजच्या समोर अशी. नजर म्हणजे हे असते ना, बघायचं. हा, एकमेकाला बघायचं. असली नसते. हा, कोण म्हणते असली नजर असते. कोण बघायची नजर असते. नजर म्हणजे आपण बघणे, ही नजर असते. कशी? अच्छा, औषध झालं खूप आता. माझ्या कोणी पण खाता नको शाळेमध्ये, पण मी असं करायचं त्याला. खतरनाक, त्याला खतरनाक बघणं म्हणतात का? त्याच्याने नजर लागते. नजर म्हणजे हे असते बघायचं असं. नजर म्हणजे हे असते. ही नजर असते. ही म्हणजे राग असते. ते राग असते. अच्छा, लय स्टाईल मारायला तुम्ही आजकाल. कसं काय इतके समजूतदार कुठून झालेत? ते मिरची नेऊन टाका, हँडवॉश करून या. आणि नेक्स्ट टाइम ना असं समोर व्हिडिओज ठेवून तुम्ही माझी नजर काढा,
मग आपण दाखवू, व्हिडिओजमध्ये टाकू. आता त्यांना लक्षात नाही आलं तू तशी नजर काढलेली, फक्त तो थू 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 करायला होता ना, ते तेवढं लक्षात आले त्यांना. बघतील ते गुड बॉय का. मिरची उचल आणि बाहेर फेकून दे तिकडे डस्टबिनमध्ये, हँड वॉश कर.